Maharashtra has turned into a police state. दुसऱ्या महायुद्धाच्या आधी युरोपमध्ये जी परिस्थिती होती की ज्याला कोणाला राजाश्रय असेल त्याला जिवंत ठेवण्यात येत होतं. ज्याचा राजाश्रय निघाला तो मृत्यूच्या दाढेत ढकलला जायचा. आज महाराष्ट्रामध्ये पोलिसांची कमी झालेली दहशत, पोलिसांमध्ये होणारा हस्तक्षेप आणि आपल्या राजकीय अस्तित्वासाठी पोलिसांचा वापर या तिघांच्या संगमामुळे माझं स्पष्ट मत आहे की महाराष्ट्र हॅज टर्न्ड इनटू अ पोलीस स्टेट. द डेमोक्रेटिक व्हॅल्यूज संपल्या. तरुण पोरं राजकारणात मरायला लागली आणि अशा परिस्थितीत मरायला लागली तर कुठला तरुण पोरगा ह्यापुढे राजकारणात येईल? आमच्या बायकाई पोरं आम्हाला सांगतात सोडा ते बस झाले, काय चालू आहे बघा महाराष्ट्रात. जर सुरक्षित वाटणारच नसेल, आम्ही समाजामध्ये जातो, आम्ही गराड्यात असतो, कोण कुठनं गोळी मारेल काही सांगता येत ना. इतकं असुरक्षित वातावरण ह्यापूर्वी महाराष्ट्रात कधीही नव्हतं. एक पोलिसांचा धाक असायचा, तो धाकच संपलाय आणि ह्याला जबाबदार शासन आहेत. शासन जोपर्यंत ऍक्शन घेताना दिसत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. पुणे झालं, कल्याण डोंबिवली झालं, आज मुंबईत झालं. इतका हसतमुख पोरगा, सगळ्यांना आदराने आदबीने वागवणारा पोरगा. काय झालं त्याची, काय अंत झाला त्याचा? ते त्याने झालं ते झालं तर काय काय त्याच्यावरती काय करणार आपण? तो पण त्यांनी स्वतःला पण मारून घेतलं. पण इतकी हिंमत कशी वाढते? इलिगल रिव्हॉल्वर कशी येत आहेत? रिव्हॉल्वर लायसन्स दिली कोणाला कोणाला? ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जरा चौकशी करा, तुम्ही पण करा, मग तुम्हाला समजेल कायदा आणि सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात इम्पोर्टेड रिव्हॉल्वर आतमध्ये येतात कुठनं? इथे इम्पोर्टेड रिव्हॉल्वर 1970 सालापासून एक महाराष्ट्रात आलेलं नाही लायसन्स वरती. पण अशी चांगली रिव्हॉल्वर्स ही इलिगली येत आहेत. इथे सुरक्षित कोण आहे? म्हणजे जे सत्ताधाऱ्यांबरोबर आहे, जे राजसत्तेच्या आश्रयाखाली आहेत ते सुरक्षित. बाकी कधी कोणीही मारा, अंत्ययात्रेला यायची तयारी ठेवा. गृह खात्याचं जरी विरोधक फेल्युअर असं म्हणत असले तरी फडणवीस म्हणतात की उद्या गाडीखाली जरी कोणी कुत्रा येऊन मेलं तरी तुम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा. बरोबर आहे. आता माणसांची जर मृत्यू कुत्र्याबरोबरच तुलना करणार असाल तर त्यांच्यापुढे काय बोलायचं? अजून माणसाच्या मृत्यूला जर कुत्र्याची किंमत देणार असाल अजून काय बोलू शकतो? पण